हरिओम. आवाज येतोय माझा बरोबर? सुरुवात करूया. कोणतीही सुखावह बैठक सेवी, पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, खांदे कोपर शिथिल, अनुवटी जमिनीला समांतर, डोळे अंगत मिटलेले, लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. करूया श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन दोन्ही नाकपुड्यांनी एकत्रित. आणि याकरिता आहे तो श्वास सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि दोन्ही श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका, कपालभातीला सोड. कृती थांबूया. मोकळ्या झालेल्या श्वासाची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. 3 मध्यम पट्टीतले उच्चार सलग एका लागोपाठ एक ओंकाराची. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार ओ. प्रार्थनेकरिता दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात. ओंकारं बिंदु संयुक्तम् नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमः. आणि करूया ना जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेत झोपूया. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत घेत कमरेतला सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तबंधन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओम. स्वागत आहे. सुरुवात करूया. सुरुवातीला विश्रांती. आपण थोडीशी बेसिक आसनं करू आणि त्याच्यानंतर आपल्या मेडिटेशन कडे वळू. दोन्ही पायांमध्ये आणतो विश्रांती. आणि करणार आहोत आपण मेरुदंड वक्र. आपल्या स्पाइनला बेंड, स्ट्रेच आणि ट्विस्ट. आणि त्यासाठी दोन्ही पाय जोडून घ्यायचे. उजवा पाय फोल्ड करूया. पाऊल डाव्या पायाच्या मांडीला घेतो. आणि आता श्वास सोडून घ्या. श्वास सोडत कमरेतनं पुढे सुद्धा. श्वास घेत वर या आणि श्वास सोडत उजव्या बाजूने खाली वळू. कपाळ जमिनीवर. पुन्हा श्वास घेत वर. ही कृती थोडीशी डायनामिक असेल. 1 2 3 4 5
6 7 8 9 10 यथाशक्ती करून झाल्यावरती उजवा पाय सरळ करायचा, डावा पाय गोल करायचा आणि ही स्कृती पुन्हा विरुद्ध बाजू. सुरुवात करूया. एक श्वास भरून घेऊया, श्वास सोडत पुढे झुकूया. 1 पुन्हा श्वास सोडत खाली जमीन. 2 बरोबर. 3 4 5 6 7 8 9 10 थांबायचंय. 10 वेळा झालं की मग थांबूया. आणि पुन्हा दोन्ही पाय जोडून घेऊ. थोडा वेळ विश्रांती घ्या. एक श्वास थांबूया आणि मग दोन्ही पाय जोडून घ्यायचे. नौकाची हातांची घट्ट मूठ करून घ्या. श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया आणि आता श्वास घेत थोडस मागे व्हा आणि श्वास सोडत पुढे. 1 श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे. 2 3 4 आणि 5 छान. विरुद्ध बाजूने पुन्हा मध्यभागी येऊन थांबायचंय. श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. 1 2 3 4 5 छान. मध्यभागी येऊन थांबायचं. 5 वेळा झालं की थोडा वेळ विश्रांती आणि शोल्डर रोटेशन. साधी बैठक घालायची आहे, साधी मांडी. दोन्ही हात जे आहेत हे समोर येतील. हातांची बोट आपल्या खांद्यांवर. बरोबर. ओके. आवाज येतो ना, तुम्हाला डिस्टर्बन्स आहे का? मी म्यूट करते. मी सगळ्यांना म्यूट केलंय. नंतर जर काही शंका असेल तर अनम्यूट करेन सगळ्यांना. ठीक आहे. दोन्ही हात समोर. पुन्हा हातांची बोट आपल्या खांद्यांवर ठेवायची आणि आता समोर आहे. बरोबर. आता श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत वर, वरती, समोरून वरती घ्यायची. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1 श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 2 श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 3 बरोबर. आता आडवे करा. हात आडवे खांद्यांवर ठेवायचे बोट. आणि आता श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. साईडने खाली येते. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. साईड. बरोबर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. आणि आता क्रॉस करायचंय डायगोनली. श्वास घेत बघा असे इकडे खाली, पुन्हा दोन्ही कोपरं जॉईंट, श्वास सोडत, पुन्हा श्वास घेत क्रॉस करायचा आपल्याला. आपल्याला क्रॉस नाही व्हायचंय. बघा दोन्ही कोपरं समोरून जॉईन करा, दोन्ही कोपरं समोरून जॉईन करा. आणि आता क्रॉस करायची. बघा या प्रकारे. बरोबर. पुन्हा कोपरं जॉईन करा आणि दुसऱ्या बाजूने क्रॉस. बरोबर बरोबर. पाठीचा कणा सरळ, तो आपल्याला हलवायचा नाही. करूया आता. 1 2 3 4 5 बरोबर. 6 7 8 9 10 थांबायचंय. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे बंद. आपण जी ही सगळी कृती केली ही आपल्या लंग्स साठी अतिशय उपयुक्त आहे. आपल्या पूर्णपणे लंग्सचे जे स्नायू आहेत ते आपण उभ्या कक्षेमध्ये, आडव्या कक्षेमध्ये आणि त्याच्यानंतर डायगोनली त्यांना थोडंसं स्ट्रेचिंग दिलंय. त्यामुळे आपला श्वसन मार्ग जो आहे तो चांगला सुधारतो आणि त्याचबरोबर आपल्या शोल्डरचं सुद्धा फ्लेक्सिबिलिटी वाढते. डोळे बंद आहे तो श्वास सोडून घ्या आणि आता एकदा शोल्डर रोटेशन करूया. पुन्हा दोन्ही हात समोर, हाताचे तळवे सिलिंगकडे, हातांची बोट खांद्यावर, दोन्ही कोपरं जॉईंट. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1 रोटेशन. 2 बरोबर. 3 4 5 अँटी क्लॉकवाईज. पुन्हा दोन्ही कोपरं जॉईंट. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1 2
3 4 5 छान. थांबायचंय. हात खाली, बंद डोळे, विश्रांती. तिथल्या तिथे विश्रांती. आणि ते विधिवत वज्रासन. दोन्ही पाय समोर जोडून ठेवूया आणि एकेका पायाने वज्रासन करूया. आता आपण मार्जरासन मधले काही व्हेरिएशन बघणार आहोत. एक एक पाय फोल्ड करून वज्रासन करून घ्या. ठीक आहे. वज्रासनामध्ये आला. आता गुडघ्यांवर उभं राहूया. आणि आपल्या दोन्ही गुडघ्यांमध्ये आपला शोल्डर एवढं अंतर असेल. दोन्ही गुडघ्यांमध्ये शोल्डर एवढं अंतर. ते हात अंतर आपल्या हाताने मोजून घ्यायचं. उजवा हात फोल्ड करायचा, उजव्या हाताचा कोपर उजव्या गुडघ्याला आणि हाताच्या बोटांमध्ये बोटाने आपल्याला डाव्या पायाचा गुडघा ऍडजस्ट. बरोबर, छान. आणि आता दोन्ही हातांची कोपर आपल्या गुडघ्याला लावून घ्या. उजव्या हाताचा कोपर उजव्या गुडघ्याजवळ, डाव्या हाताचं कोपर डाव्या गुडघ्याजवळ. हातांची पाचही बोटं जुळलेली आहेत. खांद्यातून दोन्ही हात आणि गुडघ्यातून दोन्ही पाय सरळ करूया. नजर आपली दोन्हीही हातांच्या मध्ये. इथे थोडा वेळ थांबायचं. आणि आता करूया मार्जरासन श्वसन किंवा याला टायगर ब्रीदिंग असं सुद्धा म्हणतात. आता इथे आपल्याला श्वास घेत आपली मान वर न्यायची, चेहरा इकडे, आणि श्वास सोडत हनुवटी गळ्यात. इनहेल अप, exhale down. Inhale up, exhale down. Inhale up, exhale down. Inhale up. आणि आता इथे थांबा. नजर आपली सिलिंगकडे, पोटाची स्नायू रिलॅक्स, पाठ तोंड बंद, डोळे बंद, प्रयत्न शैथिल्य, देहधारणा, प्राणधारणा, जोड श्वासाची. 1 2 3 4 5. उलट आणि श्वास भरून घ्या. श्वास सोडत आपली हनुवटी गळ्याकडे येऊ दे. चिन लॉक पोझिशन. आणि आता इथे एकावर तर दीर्घ श्वसन, यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने सोडा. सावकाश येऊ दे. नजर दोन्ही हातांच्या मध्ये. ओके, बरोबर. आणि आता आपण करणार आहोत व्याघ्रासन. उजवा जो हात आहे तो सरळ घ्या समोर आणि मागून डावा पाय सरळ करा. मागून डावा पाय सरळ करा. कॉन्सन्ट्रेशन बॅलन्स साधणारं व्याघ्रासन. उजवा हात समोरून काढण्याचा प्रयत्न करा. डावा पाय मागून. थांबा. 1 2 3 4 5. उजवा हात खाली, डावा पाय खाली. बरोबर. हीच कृती विरुद्ध बाजू. डावा पाय असं डावा हात सरळ, उजवा पाय मागून सरळ. बरोबर, छान. आणि आता इथे थांब. 1 2 3 4 5. छान. सावकाश डावा हात खाली येऊ दे, उजवा पाय खाली येऊ दे. आणि आता आपल्याला एकत्रित उजवा हात आणि उजवा पाय सरळ करायचा. उजवा हात आणि उजवा पाय. बघा होतंय का? बॅलन्स साधता येतोय का बघा? ठीक आहे, छान. प्रयत्न करू. छान. सावकाश उजवा हात डावा पाय खाली येऊ दे. आणि आता डावा हात आणि डावा पाय सरळ करायचा. डावा हात डावा पाय. ओके, ठीक आहे, छान. ट्राय करा. हा हा, बरोबर. थोडस कॉन्सन्ट्रेशन बॅलन्स आपल्याला साधता आलं पाहिजे. मी पण ठीक आहे, छान. सावकाश खाली, डावा हात डावा पाय खाली. थोडा वेळ तिथल्या तिथेच विश्रांती घ्या. त्या स्थितीमध्येच थांबा. आणि आता उजवा जो पाय आहे, उजव्या पायाचं पाऊल जे आहे हे उजव्या हाताच्या जवळ येईल. उजव्या पायाचं पाऊल उजव्या हाताच्या जवळ बाहेर येईल. हा, बरोबर बरोबर.
आणि आता उजवा हात डोक्याच्या दिशेने वर करा, नजर आपली उजव्या हाताच्या पंजाकडे. हा, नजर उजव्या हाताच्या पंजाकडे. आणि आता इथे थांबा. 1 2 3 4 5. सावकाश उजवा हात खाली येऊ दे. आणि आता डावा हात डोक्याच्या दिशेने वर करा, नजर आपली डाव्या हाताच्या पंजाकडे. 1 2 3 4 5. डावा हात खाली, उजवा पाय पुन्हा फोल्ड करायचा. सावकाश उजवा पाय फोल्ड करा, पुन्हा मागे जाऊ. हा, आणि आता डावा हात आपल्या डाव्या हाताच्या इथे, सॉरी, डावा पायाचं पाऊल डाव्या हाताच्या जखमेमध्ये. हा, बरोबर, छान. आणि आता पुन्हा उजवा हात डोक्याच्या दिशेने वर घ्या, नजर आपली उजव्या हाताच्या पंजाकडे. छान. आणि इथे थांबा. 1 2 3 4 5. छान. सावकाश उजवा हात खाली, आणि आता डावा हात डोक्याच्या दिशेने वर, नजर आपली डाव्या हाताच्या पंजाकडे. 1 2 3 4 5. डावा हात खाली, डावा पाय पुन्हा फोल्ड करूया. वज्रासनामध्ये आधी स्थिर व्हा, आणि मग एकेका पायाने वज्रासन सोडू. एक एक पाय सरळ करा, आणि सावकाश एका कुशीला म्हणून पाठीवर पडून विश्रांती. प्रत्येक स्थितीमधून आपण एक एक आसन करू, आणि त्याच्यानंतर आपण ज्योतिर्त्राटक या मेडिटेशनकडे जाऊया. विश्रांती, खांद्यांवरती ताण आला असेल किंवा प्रेशर आला असेल, मनगटांवर प्रेशर आला असेल, तर थोडेसे हात असे झटकून घेऊया शयन स्थितीमध्ये, म्हणजे तो प्रेशर निघून जाईल. बरोबर. सावकाश हात खाली. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा, दोन्ही पाय जुळवून घ्या. दोन्ही हात खांद्यातून सरळ, दोन्ही पाय जुळले. उजवा जो आपला पाय आहे तो 90 अंशापर्यंत वर उचलून घ्या, 90 डिग्री वर उजवा पाय. उजव्या पायाचं पाऊल जे आहे हे डाव्या पायाच्या पलीकडे जाऊ दे, आणि नजर आपली उजव्या हाताच्या पलीकडे. बरोबर. पूर्णपणे पाय टेकवा खाली, डाव्या साईडला पाय टेकवा खाली. हा, जाऊ दे जमिनीकडे. हा, बरोबर. आणि आता मान उजवीकडे न्या, मान उजवीकडे. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद. आणि आता बघा, पूर्णपणे कमरेच्या ठिकाणी आलेला फील, त्याकडे लक्ष, आणि नॉर्मल श्वास प्रश्वास काढू. 1 2 3 4 5. डोळे उघडायचे. आणि आता मध्यभागी येताना पुन्हा उजवा पाय 90 डिग्री वर येऊ दे, 90 अंशापर्यंत वर येऊ दे, आणि नियंत्रित जमिनीवर सावकाश जमीन. ठीक स्मृती. विरुद्ध बटवा. डावा पाय 90 अंशापर्यंत वर उचलूया, आणि तो विरुद्ध बाजूने उजव्या पायाच्या पलीकडे नेऊया. पूर्णपणे पाऊल जमिनीवर टेकवा डाव्या पायाचं, आणि मान आपली डाव्या दिशेला जाईल. संपूर्ण शरीर रिलॅक्स. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद. विरुद्ध बाजूने आलेला पीळ, ताण, दाब त्याचा अनुभव घेऊया, आणि जोर आपल्या श्वासाची. 1 2 3 4 5. उलटचा. पुन्हा डावा पाय 90 अंशापर्यंत वर येईल, मान मध्यभागी येईल, नियंत्रित डावा पाय जमिनीवर, दोन्ही हात खाली, आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन द्या, विश्रांती. सावकाश एका कुशीला वळायचंय, आणि पाठीवर पडून विश्रांती, पोटावर पडून विश्रांती घ्यायची. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. करूया सुलभ भुजंगासन. त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. दोन्ही हात जे आहेत ते फोल्ड करूया. हाताची कोपरे जी आहेत ती आपल्या छातीच्या रेषेत, हाताचे तळवे चेहऱ्याच्या रेषेत. सावकाश आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळ्याचा भाग, छातीचा भाग आणि जमिनीपासून वर उचला. नजर आपली फिलिंगकडे. तोंड बंद, डोळे बंद,
श्वास मात्र चालू. 1 2 3 4 5. छान. उलट चाल करूया. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत आपलं पोट, छातीचा भाग, गळा, हनुवटी, नाक आणि कपाळ जमीन. आता हाताचे तळवे जे चेहऱ्याच्या रेषेत होते ते आता आपल्या छातीच्या रेषेत येऊ दे. दोन्हीही हातांचे तळवे आपल्या छातीच्या रेषेत असतील. हातांची कोपरं सिलिंगच्या दिशेने. आणि पुन्हा एकदा सावकाश आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळ्याचा भाग, छातीचा भाग आणि पोट जमिनीपासून वर उचला. हातांचा आधार जो जमिनीवर आहे तो काढून घ्या. दोन्हीही खांदे मागून एकमेकांच्या जवळ येतील आणि कोपरं सुद्धा एकमेकांच्या जवळ. हातांचा आधार काढून घ्या. अनिता ताई खाली वा थोडेसे असे. हा पूर्णपणे असे. हा बरोबर. आणि आता वरती बघा सिलिंडर. हा हे पूर्ण भुजंगासन झालंय. यथाशक्ती थांबायचं आहे आणि मग उलटचाल करताना हात सावकाश जमिनीवर टेकवा आणि मग पुन्हा एकदा पोट, छातीचा भाग, गळा, हनुवटी, नाक आणि कपाळ सावकाश जमिनीवर येऊ दे. दोन्ही हात खाली आणि पाठीवर पडून विश्रांती. सुलभ आणि पूर्ण अशा दोन्ही प्रकारचं आपण भुजंगासन केलं. तिर्यक सरळ हस्त भुजंगासन जे आहे ते आपल्या सूर्यनमस्कारामध्ये होऊन जातं. फक्त हे दोन भुजंगासन आपण कधी जास्त करत नाही म्हणून ते आपण आता केले. सावकाश बैठक स्थितीमध्ये या आणि त्यानंतर दंड स्थिती. दोन्ही पाय जोडून घ्या. दोन्ही हात कमरेवर असू दे. आणि उजवा जो पाय आहे तो फोल्ड करा. उजवा पाय फोल्ड करा. पाऊल जमिनीच्या दिशेला. बरोबर. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. सावकाश उजवा पाय खाली. थोडीशी पुढे येते म्हणजे अजून व्यवस्थित. आता डावा पाय फोल्ड करा. पाऊल जमिनीच्या दिशेने. पॉइंटेड टू द फ्लोर. आणि आता सुरुवात क्लॉकवाईज. 1 2 3 4. ठीक आहे. 5. अँटी क्लॉकवाईज. 1 विरुद्ध बाजू. 2 3 4 5. बरोबर. सावकाश डावा पाय खाली. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. हात तसेच कमरेवर राहू दे आणि करूया हिप रोटेशन. सुरुवात करूया. कंबर आपली उजवीकडे, पुढे, डावीकडे, पाठीमागे. उजवीकडे, पुढे, डावीकडे, पाठीमागे. उजवीकडे, पुढे, डावीकडे, पाठीमागे. उजवीकडे, पुढे, डावीकडे, पाठीमागे. मध्यभागी येऊन थांबायचं. अँटी क्लॉकवाईज 5 वेळा. सावकाश कंबर डावीकडे, पुढे, उजवीकडे, पाठीमागे. डावीकडे, पुढे, उजवीकडे, पाठीमागे. बरोबर. डावीकडे, पुढे, उजवीकडे, पाठीमागे. डावीकडे, पुढे, उजवीकडे, पाठीमागे. लास्ट राऊंड. डावीकडे, पुढे, उजवीकडे, पाठीमागे. सावकाश मध्यभागी यायचं. दोन्ही हात खाली. विश्रांती. आणि सूर्यनमस्कार. मॅटच्या पुढे येऊन धरूया. दोन्ही हात जोडलेले. हात शरीराच्या जवळ आहे. पाठीचा कणा मान सरळ. डोळे अलगद मिटलेले. दोन्ही हात जोडून घेऊया आणि सूर्यदेवतेला मनोभावे वंदन करूया. कृतज्ञता भाव आपल्या मनात गायत्री मंत्राचं पठण एकत्रित करूया.
ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम सूर्याय नमः। एक नमस्कारासन, दोन हस्तोत्तानासन, तीन हस्तपादासन, चार उजवा पाय मागे अशी संचलनासन, पाच चतुरंग 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 उजवा पाय पुढे अश्व संचलनासन, 10 हस्तपादासन, 11 स्तोत्रानासन, 12 नमस्कारासन, ओम मित्राय नमो नमः। 1 2 3 4 डावा पाय मध्ये, 5 6 7 8 9 डावा पाय पुढे, 10 11 12 मुखट. श्वासाची गती वाढली असेल तर मुखट होतील. आणि सावकाश बैठक स्थितीमध्ये या. आधी मांडी घालायची आहे. थोडेसे आपण डोळ्यांचे सूक्ष्म व्यायाम करूया, कारण की आपल्याला स्त्राटक शुद्धिक्रिया करायची आणि त्याच्याशी आधारित. आता ज्यांना जास्त नंबरचा चष्मा आहे, समजा जास्त आपल्याला जवळचं किंवा लांबचं पटकन दिसत नाही, तर करताना अगदी सावकाश कृती करा. सूक्ष्म व्यायाम करताना आपल्याला कुठलाही इजा होत नाही, पण जेव्हा आपण मेडिटेशनला बसू त्यावेळेला मात्र आपण आपल्या नजरेच्या क्षमतेप्रमाणे मेणबत्ती समोर ठेवायची. ठीक आहे. आता सुरुवात करूया. साधी बैठक घालायची, दोन्ही हात गुडघ्यांवर असतील आणि आपला उजवा जो हाताचा अंगठा आहे तो आपल्या नजरेच्या समोर ठेवू. उजव्या हाताचा अंगठा नजरेच्या समोर. हालचाल फक्त नजरेमध्ये असणार आहे, बाकी कुठेही नाही. नजर आपली उजव्या हाताच्या अंगठ्याकडे स्थिर करा. चेहरा शांत असेल, कपाळावर कोणतीही आटी नाही. पापण्यांची उघडझाप होत असेल काही हरकत नाही. नजर आपली उजव्या अंगठ्याकडे स्थिर झाली आहे आणि आता सावकाश उजवा अंगठा उजव्या दिशेला घेऊन जायला सुरुवात करा आणि तिरप्या नजरेने उजव्या अंगठ्याकडे बघा. जेवढं तिरप्या नजरेने बघता येईल तेवढं बघायचं आहे. मान आपल्याला हलवायची नाही. पुन्हा मध्यभागी येऊ दे, नजर सुद्धा पुन्हा एकदा हीच कृती. जास्तीत जास्त अंगठा उजवीकडे जाईल, आपली नजर उजवीकडे चालली आहे. बरोबर. आपल्याला मान कुठेही हलवायची नाहीये, मान मध्यभागी ठेवायची आहे. फक्त नजरेमध्ये हलचा मध्यभागी. पुन्हा एकदा जास्तीत जास्त उजवा अंगठा उजवीकडे जाईल, नजर आपली उजवीकडे चालली आहे अंगठ्यासोबत आणि मध्यभागी. उजवा अंगठा वर जाईल सिलिंगच्या दिशेने आणि खाली. अप डाऊन. फक्त नजरेमध्ये हालचाल, आपल्या बुबुळांमध्ये हालचाल होतीये. मान कुठेही वर खाली करायची नाहीये. अप डाऊन. जमिनीवर टेकलाय हात आणि आता मोठं वर्तुळ करायचंय. आपल्या अंगठ्याने आणि नजरेने उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरवायचा आहे. 1 अगदी सावकाश मोठं वर्तुळ करायचं आहे आपल्या नजरेने. 2 3 सावकाश उजवा हात गुडघ्यावर द्रोण मुद्रेमध्ये 3 वेळा पूर्ण झालं की डोळे बंद. हीच कृती विरुद्ध बाजू. डोळे उघडायचे आहेत.
आणि आता डावा हाताचा अंगठा आपल्या नजरेसमोर घेऊन यायचा आहे. नजर आपली डाव्या हाताच्या अंगठ्याकडे स्थिर करायची आहे. डोळे शांत आहेत, डोळ्यांच्या स्नायूंमध्ये कुठलाही ताण नाहीये. आणि आता डावा हात जास्तीत जास्त डावीकडे जाईल. नजर तिरप्या नजरेने डाव्या बाजूला बघायचंय. पुन्हा मध्यभागी यायचंय. सावकाश नियंत्रित कृती असेल. नजरेबरोबर आपला अंगठा सुद्धा डावीकडे चाललाय. मध्यभागी. अजून एक राऊंड. आपल्याला फक्त अंगठा दिसेल अशी कृती करायची आहे. बरोबर. मध्यभागी. आता डावा अंगठा जास्तीत जास्त वर जाईल, जमिनीकडे. डाऊन, अप, डाऊन, अप, डाऊन. रोटेशन क्लॉकवाईज. डावीकडून उजवीकडे. अंगठ्यासोबत आपली नजर सुद्धा गोलाकार फिरतीये. 1, 2, आणि 3. मध्यभागी येऊन थांबायचं. हात गुडघ्यावर, डोळे बंद. पुन्हा सावकाश डोळे उघडायचे. आणि आता एकदा आपल्याला उजवीकडे पाहायचंय. मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. आता डावीकडे, मध्यभागी, उजवीकडे, मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज. डावीकडे, मध्यभागी, उजवीकडे, मध्यभागी. डावीकडे, मध्यभागी, उजवीकडे, मध्यभागी. बरोबर. आणि आता आपल्याला नजर वर न्यायची सिलिंगकडे. मध्यभागी, जमिनीकडे, मध्यभागी. वर, मध्यभागी, खाली, मध्यभागी. फक्त नजरेमध्ये हालचाल. वर, मध्यभागी, खाली, मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज. खाली पाहायचंय, मध्यभागी, वर, मध्यभागी. खाली, मध्यभागी, वर, मध्यभागी. खाली, मध्यभागी, वर, मध्यभागी. आता आपल्याला डायग्नोली नजर फिरवायची, म्हणजेच आपण फुली कशी मारतो, चुकीची फुली, तशी आपल्याला कृती करायची आहे. डावीकडे, उजवीकडे पाहताना वर पाहायचंय, मध्यभागी, आणि डावीकडे पाहताना क्रॉस करून जमिनीकडे पाहायचंय. मध्यभागी. उजवीकडे क्रॉस, वर, मध्यभागी. डावीकडे क्रॉस, जमिनीकडे, मध्यभागी. उजवीकडे क्रॉस, वर, मध्यभागी. डावीकडे क्रॉस, जमिनीकडे, मध्यभागी. विरुद्ध बाजूने डावीकडे पाहताना क्रॉस करून वर पाहायचंय, सिलिंगकडे, मध्यभागी. उजवीकडे पाहताना जमिनीकडे क्रॉस करून पाहायचंय, मध्यभागी. डावीकडे क्रॉस, वर, मध्यभागी. उजवीकडे क्रॉस, जमिनीकडे, मध्यभागी. डावीकडे क्रॉस, वर, मध्यभागी. उजवीकडे क्रॉस, जमिनीकडे, मध्यभागी. डोळे अलगद मिटून घेऊया. आणि आता डोळे पुन्हा एकदा उघडायचे आणि जास्तीत जास्त ताणायचे. म्हणजे आपण एखाद्या लहान मुलाला कसं मोठे डोळे करून ओरडतो तशी कृती करायची. जास्तीत जास्त डोळे ताणायचे, 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 ताणायचे. ताण, 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 आणि गच्च मिटून. पुन्हा एकदा डोळे उघडा. जास्तीत जास्त ताण, 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 संपूर्ण स्नायू ताण, 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 आणि गच्च मिटून. अजून एक लास्ट राऊंड. जास्तीत जास्त डोळे मोठे करायचे, मोठे, 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 आणि गच्च मिटून घ्या. रिलॅक्स. डोळ्यांचे स्नायू रिलॅक्स. शिथिल. कपाळ शिथिल. चेहरा शांत. आणि आता आपल्या करंगळीच्या बाजूचं जे बोट आहे, म्हणजे आपली रिंग फिंगर, ती अलगदपणे बंद डोळ्यांचा जो फुगीर भाग आहे त्याच्यावर ठेवा, अगदी अलगदपणे.
आणि सावकाश आपला तो भाग वर खाली करा. वर खाली वर खाली वर खाली. अगदी सावकाश हलक्या बोटाने आपल्याला तो भाग असा वर खाली करायचा आहे. आणि मग क्लॉकवाईज गोलाकार फिरून घेऊया 5 ते 6 वेळेला. अगदी सावकाश. आणि अँटी क्लॉकवाईज 5 ते 6 वेळेला. अगदी सावकाश हलक्या हाताने आपण त्या उगीर भागावर मिटलेल्या डोळ्यांच्या जी हालचाल करतोय आणि त्यामुळे जो काही परिणाम होतोय हा सगळा आपण अनुभव घ्यायचा आहे. आता दोन्ही बोटांची अशी चिमूट करून आपली भुवई चेपायची आहे. हलकी हलकी भुवई चेपून घ्यायची. स्टार्टिंग आपण मागे पण एकदा केलं होतं ही कृती. डोळे उघड्याची घाई करून आपण सावकाश भुवई चेपून घ्या. थांबायचं आहे. आणि आता दोन्ही हातांच्या तळव्यांचं घर्षण करा. पामिंग निर्माण झालेली ऊब डोळ्यांच्या स्नायूंना द्या. हलकं हलकं टॅपिंग करा आपल्या हातांची ऊब आपल्या डोळ्यांच्या स्नायूंना देताना. पुन्हा एकदा पामिंग निर्माण झालेली ऊब डोळ्यांच्या स्नायूंना टॅपिंग करायचे हलक्या हलक्या हाताने. संपूर्ण डोळ्यांच्या स्नायूंना ही ऊब द्यायची. अजून एकदा करूया. पामिंग निर्माण झालेली ऊब डोळ्यांच्या स्नायूंना हलक्या हलक्या हाताने. डोळ्यांवरती तसेच आपले हाताचे कप ठेवायचे आणि सावकाश डोळ्यांची उघडझाप करा. अगदी सावकाश ह्या हातांच्या कपनेच डोळ्यांची उघडझाप करायचे. पुन्हा डोळे बंद करून घ्या. पुन्हा एकदा उघडझाप करा. सावकाश दोन्ही हात खाली येऊ दे. दोन्ही हात खाली. डोळ्याला घ्यायचे. आपण ज्या काही कृती केल्या त्या सगळ्या आठवण्याचा प्रयत्न. अनुलोम विलोम प्राणायाम करून घेऊया. दोन्ही डाव्या हाताची ध्यान मुद्रा असेल, उजव्या हाताची अंगुली मुद्रा. बॅलन्सिंग प्राणायाम आहे. मेडिटेशनच्या आधी करून घेऊया. 3 आवर्तन करायची. उजवी नाकपुडी बंद करूया. डोळे अलगद मिटून घ्यायचे. डावीने खोलवर दीर्घ पुरं. डावी बंद. उजवीने सण करायचं. उजवीने पुरं. उजवी बंद. डावीने सण करायचं. डावीने पुरं. डावी बंद. उजवीने रेचल. उजवीने पुरं. उजवी बंद. डावीने संथ रेचल. एक लास्ट राउंड. डावीने खोलवर दीर्घ पुरं. डावी बंद. उजवीने संथ रेचल. उजवीने पुरं. उजवी बंद. डावीने संथ रेचल. हात ज्ञानमुद्रेमध्ये शरीर मनाचा समतोल साधणारा अनुलोम विलोम प्राणायाम. हलकट डोळे उघडायचे. आणि आता आपल्या मेडिटेशनला पण सुरुवात करतोय. मेणबत्ती जी आहे ही समोर ठेवायची आहे आपल्या नजरेच्या टप्प्यामध्ये. घरामध्ये काळोख असू दे. आणि शक्यतो हवा आता थोडेसे गरमीचे दिवस आहेत त्यामुळे मे बी थोडस जर फॅन चालू असेल तर ती मेणबत्तीची ज्योत अशी वर खाली होऊ शकते. तुमच्या नजरेच्या एका टप्प्यामध्ये ती ज्योत येईल. म्हणजे खाली एखादं स्टँड ठेवा किंवा एखादा डबा आणि त्याच्यावरती मेणबत्ती लावून ठेवा. आणि हेडफोन्स वगैरे असतील तर तुम्ही त्याचा वापर करू शकता म्हणजे तुम्हाला बाहेरचे आवाज जास्त येणार. तुम्हाला सगळ्यांना मी आता म्यूट केलेला आहे. फक्त माझा आवाज तुमच्यापर्यंत येईल.
बरं, आता एक असं सांगायचं होतं, की खूप सारं डिप्रेशनचा त्रास असेल, मानसिक जर कुठल्याही प्रकारचं जर आपली ट्रीटमेंट चालू असेल, तर हे त्राटक करताना अगदी सावकाश करा. जर तुम्हाला जास्त त्रास वाटायला लागला, डोकं दुखायला लागलं, तर हे त्राटक तुम्ही थांबवलं तरीही चालेल. ठीक आहे? ज्याला डिप्रेशन किंवा मानसिक त्रास असेल, त्यांच्यासाठी ही सूचना आहे. आणि आता शक्यतो तरी आपला अंधार करायचा आहे पूर्णपणे घरामध्ये. आपल्याला अंतिम स्थितीमध्ये आपल्याला फक्त ती मेणबत्तीची ज्योत आपल्याला दिसली पाहिजे, असं आपल्याला आपल्याला ती स्थितीचा अनुभव घ्यायचा प्रयत्न करायचा. आता मी माझा व्हिडिओ जो आहे हा बंद करते, जेणेकरून तुमचं लक्ष जे आहे ते बरोबर त्या मेणबत्तीकडे व्यवस्थित राहिलं पाहिजे, म्हणून मी माझा व्हिडिओ बंद करतेय. पण तुम्ही सूचनेकडे लक्ष द्यायचं. तोपर्यंत तुम्ही कम्फर्टेबल व्हा आणि मी तुम्हाला थोडीशी सूचना म्हणजे तुम्हाला काय बोलायचं आहे का? काय विचारायचं कोणाला नाही? डिप्रेशनचा वगैरे त्रास असेल तर पुन्हा एकदा सांगते, डोकं वगैरे दुखायला लागलं तर तुम्ही हे त्राटक थांबवायला हरकत नाही. तर तुम्ही तोपर्यंत सेटल व्हा. आपण हे त्राटक का करतो याची मी थोडक्यात माहिती सांगते. तर हे त्राटक आपण का करावं? त्राटक याला आपल्या एकाग्रतेची गुरुकिल्ली असं मानलं जातं. माणसाचं मन हे अस्थिर आहे आणि मनाच्या या चंचलतेला आपले डोळे सुद्धा तेवढे साथ देत असतात. बघा, पापण्यांची सतत उघडझाप होत असते आणि त्यामुळे आपलं मन हे अस्थिर होत असतं. आपण जेव्हा एखादं बॅलन्सिंग आसन करत असतो, दंड स्थितीमध्ये किंवा आता आपण केलेलं व्याघ्रासन, तर याच्यामध्ये जेव्हा आपल्याला आपलं कॉन्सन्ट्रेशन साधायचं असतं, बॅलन्स साधायचं असतं, त्यावेळेला मी तुम्हाला सांगत असते, की नजर एका बिंदूकडे स्थिर करा, पापण्यांची कमीत कमी उघडझाप करा, जेणेकरून आपल्याला आपला बॅलन्स साधता येईल. म्हणजे ज्या वेळेला आपली नजर स्थिर असेल, तेव्हा आपलं मन सुद्धा स्थिर राहतं. म्हणून हे त्राटक जे आहे, ही शुद्धिक्रिया आहे, ही अतिशय महत्वाची आहे. तर या त्राटकासंबंधी एक श्लोक आहे किंवा एक त्याचा मंत्र आहे, अटात त्रायते इति त्राटकम. अटात त्रायते इति त्राटकम. याचा अर्थ भ्रमण करणाऱ्या आपल्या मनाचं रक्षण म्हणजेच त्राटक. आपल्याला माहिती आहे की योगशास्त्रामध्ये एकूण 6 शुद्धिक्रिया सांगितलेल्या आहेत. तर या 6 शुद्धिक्रियांपैकी त्राटक ही सुद्धा एक प्रकारची शुद्धिक्रिया आहे. आपल्या शरीरामध्ये एकूण 72,000 नाड्या आहेत आणि त्यातल्या गांधारी व हस्तिजीवा या ज्या 2 प्रमुख नाड्या आहेत, त्या आपल्या डोळ्यांमध्ये आहेत. त्राटकाद्वारे ही नेत्रशुद्धी तर होतेच, पण या नाड्यांची सुद्धा शुद्धी होते. आता प्रत्येकाने स्थिती घ्यायची आहे. अगदी सुखावह बैठक स्थिती घ्या. कुठल्याही प्रकारची आपल्याला ताण घ्यायचा नाहीये. पाठीमागे टेकून बसला तरीही चालेल. पाठीच्या कण्याला आधार घ्या. तुम्हाला जसं सहज जमेल त्याप्रमाणे बसा. कारण की पुढची 10 मिनिटं तरी आपल्याला या स्थितीमध्ये बसायचंय. म्हणून तुम्हाला जी स्थिती अगदी सहज सुखकारक वाटेल त्या स्थितीमध्ये बसायचं आहे. तर या त्राटकासंबंधी हठयोग प्रदीपिका या योग ग्रंथामध्ये एक श्लोक आलेला आहे. तो श्लोक आपल्याला काय सांगतो? निरीक्षेत्र निश्चल सदृशा सूक्ष्म लक्षम समाहितः. निरीक्षेत्र निश्चल सदृशा सूक्ष्म लक्षम समाहितः अश्रु संपात पर्यंत अश्रु संपात पर्यंत आचार्य त्राटकम स्मृतम. आचार्य त्राटकम स्मृतम. निश्चल नजरेने समोर ठेवलेल्या सूक्ष्म लक्षाकडे अश्रू गळेपर्यंत पाहत राहणे यालाच आचार्य त्राटक असे म्हणतात. तर या त्राटकाचे फायदे काय आहेत, लाभ काय मिळतात आपल्याला? याच्याने डोळ्याचे विकार दूर होतात, नेत्रशुद्धी होते, आळस, निद्रानाशासारखा त्रास कमी होतो, मनाची चंचलता कमी होते, मन पटकन एकाग्र होतं आणि आपोआप ते प्रसन्न होतं. शारीरिक, मानसिक आरोग्य तर चांगलं राहतच, पण त्याचबरोबर जर लहान मुलांनी हे त्राटक केलं, तर त्यांच्या स्मरणशक्तीमध्ये वाढ होते आणि हे सगळे जे फायदे आहेत, हे त्यांच्या परीक्षेमध्ये सुद्धा आपल्याला दिसतात. त्यांचा जो आकलनाचा जो भाग आहे, म्हणजे तो त्यांचा दर्जा जो आहे, हा अजून चांगला होतो. म्हणून नेत्रशुद्धी करणारी व एकाग्रतेची गुरुकिल्ली असलेली त्राटक ही एक अत्यंत महत्वाची शुद्धिक्रिया साधकाने आपल्या साधनेमध्ये करणं उचित ठरेल. तर आता ही आपल्याला रोजच करायला पाहिजे असं काही नाहीये. तुम्ही 15 दिवसातून एकदा किंवा
आठवड्यातून एकदा कधीतरी करू शकता. तर ह्या त्राटकाचे एकूण 2 प्रकार पडतात, समीप आणि सुदूर. या 2 प्रकारांचे अजून 2 उपप्रकार आहेत, अंतरत्राटक आणि बहिर्त्राटक. जे आपण बघा करतो म्हणजे आपण ओमची प्रतिमा आपल्या डोळ्यांसमोर ठेवतो आणि त्याच्यानंतर तिचं निरीक्षण करतो, ते जे आपण करतो ते बहिर्त्राटक असतं. आणि त्यानंतर बंद डोळ्यांनी ती आपल्या भ्रूमध्यामध्ये ओमची प्रतिमा पाहण्याचा प्रयत्न करतो, ते असतं आपलं अंतरत्राटक. आता समीप त्राटक म्हणजे काय, जे आता आपण करत आहोत, मेणबत्तीची ज्योत किंवा ओमची प्रतिमा, जे आपल्या नजरेच्या एका टप्प्यामध्ये आहे, आपल्या जवळ आहेत, त्यांच्याकडे एकटक नजरेने पाहत राहणं, हे झालं समीप त्राटक. आणि सुदूर म्हणजे आपल्या नजरेपासून कोसो लांब असतात एखादी गोष्ट, जसं काही उगवता सूर्य किंवा पौर्णिमेचा चंद्र किंवा एखादं डोंगर, फूल जे आपल्या नजरेपासून खूप लांब आहे आणि त्या गोष्टीकडे आपण एकटक स्थिर नजरेने पाहत राहतो, हे झालं सुदूर त्राटक. तर ही झाली आपल्या त्राटकासंबंधीची थोडक्यात माहिती. आणि आता आपण आपल्या साधनेला सुरुवात करीत आहोत. सुखावह बैठक स्थिती घेऊया. साधी मांडी, पद्मासन, अर्धपद्मासन. तुम्हाला ज्या स्थितीमध्ये पुढची 10 मिनिटं सहज बसता येईल ही स्थिती घ्या. आणि अगदी सावकाश पाठीला टेकून बसलात तरीही चालेल. पाठीच्या कण्याला आधार घ्या. खुर्चीमध्ये बसा. तुम्हाला जसं अगदी छान रिलॅक्स मध्ये बसायचं आहे, कुठेही ताण नसेल. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, खांदे सैल, हाताची कोपरं शरीराच्या लगत असतील. दोन्ही हात गुडघ्यांवर, हातांचे तळवे सिलिंगच्या दिशेने असू देत. दोन्ही हातांचे द्रोण करायचे आहेत. बरोबर, हातांचे तळवे सिलिंगच्या दिशेने, डोळे अलगद मिटलेले आणि बंद डोळ्यांनी आपल्या भोवतालच्या वातावरणाची जाणीव. आपण जर हेडफोन्स घातले असतील तर तुम्हाला फक्त माझा आवाज येत असेल आणि हलका हलका बाहेरून आवाज येत असेल. जर आपण हेडफोन्स घातले नसतील आणि आपण आपल्या घरामध्ये बसलेलो असू तर आपल्या घरामध्ये थोडीशी जी वर्दळ असेल त्या वर्दळीचा आवाज येत असेल, बाहेर वाहनं जात असतील त्यांचा आवाज असेल, फॅनचा आवाज, पक्ष्यांचा आवाज, जे काही तुमच्या सहज कानावर पडतंय त्या सगळ्याचा ऐकण्याचा, ते आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा. आपल्याला कुठेही अट्टाहास करायचा नाहीये. सहज जे कानावर येतंय ते आपण ऐकतोय. आता आपलं लक्ष आपल्या शरीराकडे घेऊन जाऊया. देहधारणेने बंद डोळ्यांनी स्वतःचा आकृतीबंध आपला आपण तपासून घेऊया. आपण जी बैठक धारण केलेली आहे त्या बैठकीमध्ये पायाच्या ठिकाणी, पोटरीच्या इथे, गुडघ्याच्या इथे जर काही ताण वाटत असेल तर तो भाग मनाने शिथिल करून घ्यायचा आहे. जाणीव श्वासाची, श्वासाच्या गतीकडे लक्ष. मनामध्ये जे काही विचार चालू आहेत, भूत, भविष्य किंवा वर्तमानासंबंधी, त्या विचारांची साखळी न तोडता ते तसेच चालू राहून द्यायचे. आपल्याला फक्त त्या विचारांकडे तटस्थपणे पाहायचं आहे. त्या विचारांचा आपल्यावर या क्षणी काहीही परिणाम होत नाही. आपलं शरीर, मन अजून रिलॅक्स होण्यासाठी आपण एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. 1-2 सेकंद थांबा आणि तोंड उघडून संपूर्ण श्वास सोडून द्या. रिलॅक्स. अजून 2दा ही कृती करूया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. तोंड उघडून संपूर्ण श्वास सोडून देऊया. रिलॅक्स. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संपूर्ण श्वास तोंडावाटे सोडून द्या. रिलॅक्स. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, पहिलं बोट, अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. पुन्हा एकदा जाणीव आपल्या देहाकडे घेऊन जाऊया आणि संपूर्ण शरीर मनाने शिथिल करून जाऊया.
शरीराचा जाणीव शरीराच्या पायांकडे असेल, दोन्ही पायात कमरेपासून ते पायाच्या चवड्यापर्यंत संपूर्ण शरीर रिलॅक्स करायचंय. शरीराचा मधला भाग, उदरभाग, उरभाग, पाठीचा कणा शिथिल करायचा आहे. दोन्ही हातांची कोपरं, खांदे शिथिल, चेहरा शांत, एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावर. कपाळावर कोणतीही अटी नाहीये आणि करणार आहोत 3 आवर्तनं भ्रामरी प्राणायामाची. आहे तो श्वास सोडून देऊया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास घेऊन घेऊया आणि श्वास सोडताना भ्रमर गुंजून खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत गुंजन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत गुंजन. काही क्षण शांत सावकाश डोळे उघडायचे आणि समोर असलेल्या मेणबत्तीकडे एकटक स्थिर नजरेने पाहायचा. स्थूल स्वरूपामध्ये आपण ह्या मेणबत्तीचं निरीक्षण करतो. ज्या स्टँडवर आपण ही मेणबत्ती ठेवली आहे तो स्टँड, त्या मेणबत्तीचा रंग, तिचा आकार, त्याचबरोबर शांतपणे तेवत असलेली त्याची ज्योत, त्या ज्योतीकडे अगदी स्थूल स्वरूपामध्ये आपण पाहत आहोत. आपलं शरीर शांत आहे, शिथिल आहे, पाठकणा सरळ आहे, मान मध्यभागी आहे, दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा आहे. पापड्यांची उघडझाप होत असेल तर होऊ देत, काही हरकत नाहीये. अगदी रिलॅक्स होऊन शांतपणे या ज्योतीकडे पाहायचं आहे. डोळ्यांमध्ये ताण जाणवत असेल किंवा पाणी यायला लागलं असेल तर डोळे अलगद मिटून घ्या आणि काही क्षण शांत बसा. आपलं मन ज्ञानमुद्रेकडे केंद्रित करून घ्या. प्राणस्पंदनांची अनुभूती घेऊया. विचारांची शृंखला चालूच आहे. फक्त शरीर आणि मन आपलं शिथिल झालेलं आहे, रिलॅक्स झालेलं आहे. डोळ्यांमध्ये पाणी असेल तर ते हाताने पुसून घ्या. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शिथिलतेची जाणीव. सावकाश डोळे उघडायचे आहेत आणि पुन्हा एकदा एकाग्र चित्ताने या ज्योतीचं निरीक्षण करायला सुरुवात करूया. या ज्योतीचा आकार, तिचा रंग, रूप, संपूर्ण तपशील मनामध्ये उघड्या नजरेने साठवून घ्यायचा आहे, सामावून घ्यायचा आहे. प्रार्थना मी बोलते, आपण श्रवण करा. अंतर्ज्योती बहिर्ज्योती प्रत्यक्ष ज्योती परात्परम ज्योतिर्ज्योती स्वयं ज्योती आत्मज्योती शिवोस्म्यहम. अलगद डोळे मिटून ही ज्योतीची प्रतिमा आपल्या भूमध्यामध्ये बंद डोळ्यांनी मनचक्षुने पाहण्याचा प्रयत्न करा. तुमच्या बंद डोळ्यांसमोर जे काही दिसेल, एखादा भूमितिक आकार असतील, एखादा टिंब असेल, कुठला तरी एखादा कलर असेल, जे काही तुम्हाला दिसतंय ते पाहण्याचा प्रयत्न. अंतर्ज्योती बहिर्ज्योती प्रत्यक्ष ज्योती परात्परम ज्योतिर्ज्योती स्वयं ज्योती आत्मज्योती शिवोस्म्यहम. सावकाश डोळे उघडायचे आहेत आणि या ज्योतीच्या सूक्ष्म स्तरावरती आता आपण निरीक्षण करणार आहोत. ज्योतीच्या आजूबाजूने निर्माण झालेलं प्रकाशाचं वलय, त्याचं निरीक्षण करूया.
त्या वलयामध्ये शांत तेवत असलेली ती ज्योत, ती सागर भाग, त्या टोकाचा पिवळसर केशरी रंग, ज्योतीच्या मधल्या भागाचा पिवळसर रंग आणि अगदी त्याच्या खालच्या भागाचा काळसर रंग, हा संपूर्ण तपशील आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत. सूक्ष्म स्तरावरती या ज्योतीचं निरीक्षण करीत आहोत. त्या ज्योतीचा जो काही ऑरा आजूबाजूला निर्माण झालेला आहे, त्याचाही रंग आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेतोय. ज्योतीच्या अगदी तळाशी असलेला निळसर काळसर रंग आपण आपल्या डोळ्यांमध्ये साठवून घेतोय. सूक्ष्म असते ती म्हणजे या ज्योतीची वात, आणि स्थूल आहे ते म्हणजे मेणबत्ती. मेणबत्ती हे आपलं शरीर आहे आणि त्यावर पेटलेली ज्योत हे आपलं मन आहे. ते मन आपल्याला स्थिर करायचं आहे, शांत करायचं आहे. ज्या वेगाने वारा वाहत असतो त्याच वेगाने आपल्या मनातील विचारही वाहत असतात आणि ते शांत करण्यासाठी आपण करतोय त्राटक, ज्योतिर्त्राटक. तंतुमय धाग्यामध्ये ही ज्योत शांतपणे तेवत आहे आणि आपलं मन एकाग्र चित्ताने स्थिर नजरेने या ज्योतीचं निरीक्षण करत आहे. अंतर्ज्योती बहिर्ज्योती प्रत्यक ज्योती परात् परम, ज्योतिर्ज्योती स्वयं ज्योती आत्मज्योती शिवोस्म्यहम. अलगद डोळे मिटून घेऊया आणि ही ज्योतीची प्रतिमा सेंटर मध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया. तुम्हाला जे काही दिसतंय त्याचा आनंद अनुभव घ्यायचा आहे. हलकसं स्मितहास्य चेहऱ्यावर असू दे. मंद लयबद्ध सुरू असलेल्या श्वासाकडे आपलं लक्ष, चेहऱ्यावर स्मितहास्य. विचारांची गती कमी झालेली आहे. शांत मन, प्रसन्न चेहरा, भरपूर आत्मविश्वास, इच्छाशक्ती, प्राप्त झालेली मनस्थिती. खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. संपूर्ण शरीर मनाचा ताण कमी झालेला आहे. दोन्ही हात जोडून घेऊया. प्रार्थना. मी बोलते, आपण श्रवण करा. मनामध्ये भक्तिभाव, लीनभाव, आपण जे कुठलं परमेश्वर इष्टदेवता मानत असाल त्या इष्टदेवतेचं स्मरण करा. आपल्या आई वडिलांचं स्मरण करा आणि ही प्रार्थना श्रवण करा. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. दोन्ही हात गुडघ्यांवर येऊ दे. पुन्हा एकदा ज्ञान मुद्रेमध्ये. त्या प्रार्थनेचा अर्थ असा आहे की हे परमेश्वरा, तू आम्हा दोघांचे, गुरु शिष्यांचे सर्व प्रकारे रक्षण कर. आम्हा दोघांचे उचितपणे पालन पोषण कर. आम्हा दोघांना सर्व प्रकारचे धैर्य प्राप्त हो. आम्ही अध्ययन केलेली विद्या तेजस्वी हो. आम्हा दोघांच्या मनात परस्परांविषयी अथवा इतरांविषयी कोणतीही द्वेष भावना निर्माण न. आधी दैविक, आधी भौतिक व आध्यात्मिक पापांची शांती हो. खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. पण स्वतःला धन्यवाद देऊया. आपलं शारीरिक मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी आपण उचित असा मार्ग निवडलेला आहे आणि हे जे काही आपण ध्यान केलेलं आहे, ज्योतिर्त्राटक केलेलं आहे,
त्याचे फायदे आपल्याला नक्कीच मिळणार आहेत आणि त्यासाठी आपण स्वतःला धन्यवाद देत आहोत. करणार आहोत 3 मकार लांबवलेले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि उच्चार ओम. 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 शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घ्या आणि सुरुवात करूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. तिथल्या तिथेच मान आपली पुढे झुकवा, खाली वाकवा आणि मनोमन आपण आपली साधना ओमला समर्पित करत आहोत. सावकाश मान सरळ करूया. दोन्ही हातांच्या तळव्यांचं घर्षण करूया. हस्तमर्दन निर्माण झालेली चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया आणि अंगठ डोळे उघडून एक दृष्टी कोण हरिओम. आपली साधना इथे संपन्न करा. मीटिंग एंड करते. 30 तारखेला आपला शेवटचा वर्ग आहे, पण ऍक्च्युली त्या दिवशी असं आहे की माझ्या मुलीचा रिझल्ट आहे आणि त्याचं टायमिंग आहे 3चं. तर मला माहिती नाही की ते किती एक्सटेंड होईल म्हणून, म्हणजे आपला वर्ग घेता येईल की नाही, कारण की ती आता नुकतीच 10वीला गेली. त्यामुळे जर काही टीचर्स काही इन्स्ट्रक्शन्स असतील किंवा काय असतील तर ते मला म्हणजे अटेंड करणं फार गरजेचं आहे. म्हणून मग माझी अशी रिक्वेस्ट होती की जर तुम्हाला सकाळच्या बॅचला जॉईन होता आलं तर बघा 6 वाजता वगैरे, किंवा तुम्ही एखादा टाइम सांगा, म्हणजे 8 वाजता किंवा 8 वाजताच मला जमेल, कारण की 10 वाजता मला एका ठिकाणी जायचं आहे. असं मग तुम्हाला 6ला जॉईन होणं जमेल का? 30 तारखेची गोष्ट करते मी. 29ला आहे आपला क्लास, बरोबर 5 वाजता होईल सोमवारी. फक्त मंगळवारचं थोडस प्रॉब्लेम आहे, कारण की तिचा रिझल्ट असल्यामुळे मला शाळेत जाणं गरजेचं आहे. टाइम 3चा ठेवलाय त्यांनी, म्हणून 8ला चालेल. तुम्ही मला 1 मिनिट मी आता बोला. हा येतोय आवाज. सकाळची 6ची बॅच जॉईन करता येईल ना? हो या चालेल. हो हो चालेल. तुम्हाला पण जमेल ना रश्मीताई? तुम्ही अनम्यूट होऊन बोलू शकता. सकाळी नाही जमणार मला मॅडम. ओके, बाकीच्यांना जमताय का? 8ला जमेल का सगळ्यांना? जमेल हो का? 8ला पण जमेल. हो 8ला पण जमेल. संध्याकाळी 8ला? संध्याकाळी 8ला का? सकाळी 8ला जमेल मला. हो हो सकाळी 8ला चालेल ना. अंदाताई तुम्हाला हो हो जमेल. सकाळी 8ला जमेल. सकाळी 8ला जमेल? हो हो 8ला ओके ठीक आहे. मी सारांश हा, आणि मग त्या दिवशी थोडस आपण लवकर घेऊया वर्ग, म्हणजे 8 ते 9 मध्ये आपण आपला वर्ग घेऊया. म्हणजे जो आपण संध्याकाळी 5ला घेणार होतो तो आपण 8 वाजता घेऊया. हो चालेल. आणि मग चालेल. आणि सोमवारी पण तसं तुम्हाला सांगेल. ठीक आहे? चालेल. हो बरं. चालेल. तुमच्या सहकार्य. सोमवारी कितीला? सोमवारी आपला 5लाच होणार आहे संध्याकाळी वर्ग. बरं बरं हा ठीक कविता, आहे. जसं जमेल तसं करा. ठीक आहे. हो ठीक. ओके. मग ठीक आहे, सोमवारी आपण भेटूया 5 वाजता आणि मग मंगळवारचं आपण हे करूया.
ठीक आहे. हो हो चालेल चालेल. ओके धन्यवाद. ओके बाय चालेल. ठीक आहे. धन्यवाद. Happy weekend.